नमस्कार. मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या वर्षी सर्वत्रच अल्प पाऊस असल्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश जी आहे ती परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु पैठणचे नाथसागर धरण जे आहे ते भरल्यामुळे या धरणामधून गोदापात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलाय आणि यामुळे गोदावरी नदीकाठचे जे बंधारे आहेत ते ओव्हरफ्लोही झाल्याचं आपल्याला दिसून आलंय. या बंधाऱ्याच्या जे काही गेट आहेत या गेटला अनेक वेळेस त्याच्या मेंटेनन्ससाठी जे आहे तो खर्च करण्यात येतोय. याबरोबरच त्यासाठी भरपूर अशा पैशाची जी आहे ती उधळपट्टी करण्यात येते. वास्तविकता वेगळी असून या बंधाऱ्याच्या ठिकाणी संबंधित अधिकारी कर्मचारी यांचं दुर्लक्ष असल्यामुळे या बंधाऱ्याचे जे गेट आहेत ते गळती जे आहे त्या गेटला चालूच असल्याचं दिसून येते. मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर या बंधाऱ्यामधून हे गेट जे आहेत ते बंद होत नसल्यामुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आजी आणि माजी या दोन्ही आमदारांनी संबंधित अधिकाऱ्याला खडसावलं सुद्धा होतं, सुद्धा या अधिकाऱ्यानं दाद दिली नाही. यामध्ये माजी मंत्री माजी आमदार राजेश टोपे याबरोबरच आताचे सध्याचे रनिंग आमदार जे आहेत डॉक्टर हिकमत उडान यांनी संबंधित अधिकाऱ्याला सूचना दिल्या होत्या. परंतु या सूचनांना सुद्धा या अधिकाऱ्यानं केराची टोपली दाखवल्याचं आपल्याला दिसून येते आणि या बंधाऱ्यामधील पाणी जे आहे ते हे गेट पूर्णपणे बंद होत नसल्यामुळे या पाण्याचा विसर्ग जो आहे तो या बंद गेट मधून चालू आहे. त्याचे आपण लाईव्ह दृश्य जे आहे ते वास्तव न्यूज मराठीच्या माध्यमातून बघणार आहोत. हा आहे घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीवरील मंगरुळ येथील बंधारा. तो हा गेट नंबर जो आहे तो 15 आहे. नंबर 15 मधून पाण्याची जी आहे ती गळती आपल्याला चालू असल्याचं जो आहे ते दिसून येते. हे पूर्णपणे जे आहेत हे गेट जे आहे ते बंद जे आहे ते होत नाहीयेत. वर्षीही या गेट जे आहे ते बंद होत नसल्यामुळे माजी मंत्री माजी आमदार राजेश टोपे याबरोबरच रनिंग आमदार डॉक्टर हिकमत उडान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्ट्रिक्ट जे आहे त्या सूचना दिल्या होत्या किंवा हे जे गेट आहेत हे गेट जे आहे ते पूर्णपणे बंद करा जेणेकरून शेतकऱ्यांना या पाण्याचा जो आहे तो उपयोग होईल. परंतु या दोन्ही माजी आणि आजी आमदारांच्या सूचनेला या संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली जी आहे ते दाखवल्याचं आपल्याला यावरून दिसून येते. शासकीय कर्मचारी अधिकारी यांचा हा निगरगठ्ठजोपणा आहे तो शेतकऱ्यांना भोवत असल्याचं आपल्याला दिसून येते. बघू शकतो या गेट मधून जे आहे हे पूर्ण बंद झालेलं असल्यामुळं हा पाणी जो आहे तो पाण्याचा साठा जो आहे तो स्थिर राहत नाही आणि यामधून हे पाणी जे आहे ते लिकेज होऊन खाली जात आहे. दुरुस्तीसाठी चा जो निधी आहे तो निधीही या पाण्याप्रमाणेच पाण्यामध्येच जात असल्याचं आपल्याला दिसून येते. कारण देखभाल आणि दुरुस्ती जर केली तर हे गेट जे आहे ते पूर्ण बंद कशामुळे होत नाहीये. प्रशासन जे आहे या निगरगट्ट भूमिकेत असल्याचं आपल्याला दिसून येते. अशीच जी परिस्थिती आहे ती राजा टाकळी आणि जोगलादेवी येथील बंधाऱ्याची सुद्धा आहे. तेथील ग्रामस्थही आरोप करतायत की आमच्या बंधाऱ्यामधील गेट सुद्धा जे आहे ते पूर्णपणे बंद होत नाहीयेत आणि त्यातून पाण्याचा जो आहे तो हजारो लाखो लिटर जो आहे तो पाणी साठा कमी होतोय. मग दरवर्षीच देखभाल आणि दुरुस्तीसाठी जो काही निधी जो आहे तो खर्च करण्यात येतोय तो कुठे होतो आणि कुठे जातो हा एक मोठा प्रश्न जो आहे तो या निमित्त जे आहे ते उपस्थित होतोय. तर सध्या दुष्काळजन्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली आणि दुसरीकडे या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हजारो लाखो लिटर पाणी जे आहे ते या गेट मधून जे आहे ते रात्रंदिवस जे आहे ते जात असल्याचं आपल्याला दिसून येते. मराठवाड्यातील शेतकऱ्याची नाळ म्हणून जे ओळखलं जाते आणि शेतकरी जो प्रगत आर्थिकदृष्ट्या सक्षम झालाय असं जे आहे पैठणचं सागर जे आहे ते पूर्ण भरल्यामुळे गोदाकाठच्या भागामध्ये हा असा पाण्याचा प्रवाह जो आहे तो आपल्याला आला असल्याचं दिसून येते. परंतु जलसंपदा आणि पाटबंधारे विभाग जे आहे यांच्या अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे सदरील काही गेट मधून ते पूर्ण बंद झाले नसल्यामुळे पाण्याचा विसर्ग जो आहे तो खाली चालूच असल्याचं आपल्याला दिसून येते. काही गावामधील शेतकऱ्यांनी याच्या संबंधित विभागाकडे तक्रारीही केल्या परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याचं आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, वास्तव न्यूज मराठीमध्ये परत आपण असंच वेगवेगळे विषय जे आहे ते घेऊन भेटण्याचा प्रयत्न करू. तुर्तास आपण येथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.